Hello everyone. International Women's Day is celebrated on 8th of March every year. On this occasion, on behalf of Parle Tirak Vidyalaya English Medium School Primary Section, I feel honored to get this opportunity to interview PSI Srimati Ashwini Rodke Madam from Villeparle East Police Station. Hello ma'am. हॅलो. Would you please brief yourself for the audience? येस. माझं नाव अश्विनी जयश्री रामराव रोडके. मी मूळ परभणीचे आहे. माझं शिक्षण BSc ॲग्री झालंय आणि माझं सिलेक्शन 2023 मध्ये झालंय. आमचं 1 वर्ष नाशिकला ट्रेनिंग असते आणि त्याच्यानंतर विलेपार्ले हे माझं पहिलंच पोलीस स्टेशन आहे. What inspired you to join this police force as a woman? लहानपणीपासूनच आजोबा पोलीस पाटील असल्यामुळे थोडंसं पोलिसांचं येणं जाणं असायचं. त्याच्यामुळं वर्दीची ओळख होतीच लहानपणीपासून. पण जसं जसं मोठं होत गेलं आणि ज्यावेळेस 26/11चा हल्ला झाला त्यावेळेस कसाबला जशी आपल्या IPS मीरा बोरवणकर मॅडमच्या पूर्ण नेतृत्वाखाली जो फाशी देण्याचा किंवा शिक्षा देण्याचा जो टास्क होता तो मॅडमच्या नेतृत्वाखाली पार पडला. त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट माझ्यावर खूप मोठा पडलेला की एक महिलेने एवढं मोठं काम केलं. म्हणून मीरा बोरवणकर मॅडमचं माझ्या समोर हे होतं, एक रोल मॉडेल होतं. Ma'am, what was the biggest challenge, if any, you faced during the training or when you joined as a PSI, and how did you overcome it? स्पेसिफिक असं कुठलं चॅलेंज नाही आलं. लहानपणीपासून घरच्यांनी शिकायचं म्हणून प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलं. ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंगला गेलो त्यावेळेस मुलं आणि मुली आमचं सेम स्क्वॉड, आमच्या ट्रेनिंगमध्ये स्क्वॉड असतात. तर मग अर्धे मुलं असायचे अर्धे मुली असायचे. रनिंगला वगैरे कुठल्याही गोष्टीला आम्ही पुढे असायचो. आणि आमच्या ट्रेनिंगमध्ये जे आमचं सॉर्ड ऑफ ऑनर असतं म्हणजे पूर्ण बॅचमध्ये पहिला नंबर असतो ना, आपण कसं पूर्ण बोर्डात पहिला नंबर येतो किंवा एक्झाम मध्ये पहिला नंबर, तसं आमच्या पूर्ण ट्रेनिंगमध्ये जो पहिला नंबर आलेला ते एक मुलगी होती आणि तिने पूर्ण परेड कमांडर होती. तिने पूर्ण परेड केलेली. त्याच्यामुळे ट्रेनिंगमध्ये पण कुठला चॅलेंज नाही आला. सर किंवा मॅडम कोणी असो आम्हाला इक्वली ट्रीट करायचे. पनिशमेंट पण इक्वल असायची आणि रिवॉर्ड पण इक्वल असायचे. Ma'am, could you share how you handle both a challenging police career and your household duties so effectively? पोलीस म्हणलं तर 24 तास ऑन ड्युटी. त्यातनं पण आम्हाला सण आले तर जास्त काम लागतं. त्याच्यामुळे सणासुदीला घरी जायला मिळत नाही. पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आमचे सण सेलिब्रेट करतो. घरच्यांना व्हिडिओ कॉलवर आम्ही पार्टिसिपेट करतो आमच्या सणांमध्ये. आणि जर स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर रिडिंग असू दे किंवा कुठल्या तर मूवीला वगैरे जायचं तर मग एखादी सुट्टी काढून किंवा कधी ऑफ असेल तर, नाहीतर मग काम करत करत मग कधी तर एखादं थोडंफार पुस्तक 2-3 पान वाचले, थोडं रिफ्रेशमेंट असं आम्ही करतो. As a female officer, what is your perspective to the current state of women's safety in our community? मी तुम्हाला केस स्टडी थ्रू सांगते. आमच्याकडे एक मुलगी आलेली की तिला तिच्या कुठल्या तरी नातेवाईकांनी चुकीच्या पद्धतीने तिच्यासोबत म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रायव्हेट पार्ट असेल तर हात नाही लावायचे त्या ठिकाणी त्याने हात लावले होते. ही गोष्ट शाळेत होती ती मुलगी. ही गोष्ट ती तिच्या आईला सांगू पाहत होती, घरच्यांना सांगू पाहत, पण घरच्यांनी तिला लाईटली घेतलेलं की असं काही झालेलं नाही वगैरे. म्हणजे ज्यावेळेस ती शाळेत गेली तिच्या शिक्षकांनी ओळखलं, म्हणजे लेडीज शिक्षकांनी, की ही तिचा परफॉर्मन्स कमी झालाय, स्मोकिंग करते वगैरे. मग त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर त्यांना कळालं की हे तिच्या बाबतीत घडलंय. म्हणजे मला हे सांगायचंय की सेफ्टी सुरुवात घरापासून होते, की घरच्यांनी विश्वास दाखवून मुलींना त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, दुसरं शिक्षक, आणि त्याच्यानंतर आम्ही येतो. म्हणजे जर परत काही झालं तर मग त्यांच्यावर तिला वेगळ्या पद्धतीने समुपदेशन करणं किंवा जो आरोपी असेल त्याला आमच्या म्हणजे त्यानं गुन्हा केलाय त्या कुठल्या कलमाखाली करून आम्ही त्याच्यावर पुढील कारवाई करतो. आणि दुसरं इंस्टाग्राम, म्हणजे मी केस स्टडी थ्रू सांगते जे पापर्यंत आले ते. इंस्टाग्रामवर पण एक मुलगी पाकिस्तानचा 9 न सुरू होतो नंबर, आपला 9. आम्ही त्यानं महिनाभर तिच्याशी इंस्टाग्रामवर बोलत होता.
तिचं ब्रेन वॉश केलं आणि ती नागपूरहून तिच्या 9 महिन्याच्या बाळाला टाकून इथपर्यंत आली. म्हणजे सोशल मीडिया कसा वापरायचा आणि कोणावर कितपत विश्वास ठेवायचा. महिन्याभरात आपण नागपूर इथे येतोय म्हणजे मुलींनी स्वतःच बाकी बाहेरचे सांगणार असतात पण स्वतःला पण आपण कोणावर कितपत विश्वास ठेवावा किंवा कोणाच्या बोलण्यावर किती जावं. एक 9 महिन्याचं बाळ जर ती ठेवून येत असेल आणि तो नंबर पाकिस्तानचा होता आणि तिचा शोध आम्ही पारल्यात घेतला. म्हणजे ही परवाची घटना. मी त्या मुलीचं किंवा कुठल्या पोलीस स्टेशनचं नागपूरच्या नाव नाही रिव्हील करू शकत, पण इथे येऊन स्वतः मी होते, त्या नागपूरच्या मॅडम होत्या, आम्ही पूर्ण पार्ल्या शोध घेऊन त्या मुलीला शोधलं. तिला त्या आरोपीने कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये ठेवलेलं. मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतं सोशल मीडिया किंवा लैंगिक म्हणजे ज्या बाबी होतात चुकीच्या मुलींच्या संदर्भात त्या असो आणि मुलगी बरोबरी करणं म्हणजे स्मोकिंग करणं किंवा ड्रिंकिंग करणं मुलांसोबत त्या पद्धतीने याला बरोबरी म्हणत नाही आपण. करिअरमध्ये त्यांच्या पुढे जाऊन दाखवणं याला आपण त्यांच्या इक्वल झालं असं म्हणता येईल. Now, my last and the most important question on this day, on this Women's Day actually, what is your message to the young girls who aspire to wear uniform? तुम्ही सेफ्टी बद्दल विचारलं मागचा प्रश्न. युनिफॉर्म घातला ना मी कुठं पण आणि कधी पण फिरू शकते. म्हणजे पहिलं सेफ्टी मला युनिफॉर्म मध्ये वाटतं. याच्या एवढं सेफ परत दुसरं कुठलंच क्षेत्र नाहीये की लेडीजसाठी. म्हणजे समोरचा कुठला जरी माणूस आला ना तर तुम्हाला तो मॅडम किंवा त्याच्या मदतीच्या नजरेने किंवा रिस्पेक्टनच बघतो. आणि मुलींना सांगायचं पूर्वी काही बॅरियर होते की मुलींचं प्रमाण कमी होतं किंवा पोलीस स्टेशनला वॉशरूम नसायचे लेडीजसाठी, सुविधा नसायच्या. आजकाल सगळं बदलत जातंय आणि आता सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. वॉशरूम असू दे किंवा ड्रेस. आपण पूर्वी युनिफॉर्म होता, आता जर मुली प्रेग्नन्सी असेल त्यांची तर साडी वेअर करू शकतात. आपल्याला सूट वेगवेगळ्या सूट पण असतात की ऍज अ वुमन आपल्या जशा फेज असतात तसं त्याबद्दल सूट पण आहेत. आणि हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला तुमचं म्हणजे पर्सनॅलिटी पण डेव्हलप करता येते. समाजाशी तुम्हाला जे म्हणजे वंचित आहेत जे आमच्यापर्यंत आलेत त्यांना त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांच्या तक्रारीचं निवारण करता येतं. आणि स्वतःला पण म्हणजे आता माझाच अनुभव सांगते. 1 वर्ष झालंय मला माझा बोलण्यातला कॉन्फिडन्स, दुसऱ्यांशी वागण्यातला कॉन्फिडन्स वाढलाय. त्याच्यामुळे हे क्षेत्र असं आहे की तुम्ही तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता आणि तुमचं बेस्ट देऊ शकता. Thank you so much for this. Actually, this message is really very important and it is going to help to all the other girls who are listening. Thank you, madam. We are really indebted to you for sparing your time, your precious time, and for becoming a role model for many young women.